सुख विव्यता जन्माचा सुख विव्यता जन्माचा सुख विव्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन बंधु सोय रे पिसुना बंधु सोय रे पिसुना बंधु सोय रे पिसुना बंधु सोय रे पिसुना सर्व मिथ्या बंधु
रे गा देवासी शरण रे गा शरण 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 रे गा देवासी 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 शरण रे गा देवासी गणधार पुत्र जन गणधार पुत्र जन क्या बात उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवावे तहा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे हेतू संपत्ती सेवारे साचो कारे जाईल आयुष्य जाता हे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वाहा ध्यानी राहा श्रीहरीच्या संत चरणी भाव धरा क्षणाक्षणा नामस्मरा मुक्ती सायुज्यतावरा हेची करावा पानो विष्णुदास विनविनामा विष्णुदास विनविनामा भूलू नका भवकामा धरांतर निज प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती धनदारा पुत्र जन बंधू सोयर पिशून सर्व मिथ्याय जाणून शरणरी घा देवासी विठाला ओम नमो गणनायका एकदंत वरदायका स्वरूप सुंदर विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागेश्वरी विणा अशोभ दक्षिणे करी विजयमूर्ती सर्वदा नम नमाझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणलया नमो संत श्रोतयांच्या पाया अभेद भेदा करुणी आता नमो श्री पांडुरंगा यावे त्वा कथेची या प्रसंगा निरसुनी माझी या भवसंगा करी कृपा मजवरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा
चलेगा। क्या बात है। अखिल गुण निदान सचिदानंद घन करुणा वरुणालय भक्त वत्सल पंढरीश पांडुरंग परमात्म्याला नतमस्तक होऊन माझ्या श्री विठ्ठल तुकोबाने म्हणावं, पांडुरंगा करू प्रथम नमन। इतवर तुकोबारे देखील थांबले नाहीत तर दुसरे चरण संतांची या असे अधिकार संपन्न संत कोण असतील तर ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रोवला ते म्हणजे माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया। कोण आहे ज्ञानोबाराया? जगताला ओळख करून देत आहेत ते मात्र शांती ब्रह्मनाथ बाबा। नाथ बाबांच्या पदव्या ऐकूया। अत्यंत गाढ विद्वत्ता, असामान्य गुरुभक्ती, अलौक निरीक्षण शक्ती, विलक्षण भूत दया, अणुकरणीय सौजन्य, उत्कृष्ट अभिजात, निश्चल शांत वृत्ती, श्रीमंत शांत आणि संत असे पैठ निवासी नाथ बाबा माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं गोड असं वर्णन करतायत। जन 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 वाह क्या बात है। ज्ञानेश्वर क्या बात है। ओम नमो ज्ञानेश्वर। ओम नमो ज्ञानेश्वर। ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वर नमो करुणा 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 दयाळा करुणा 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 करा दयाल करुणा करा दयाल करुणा करुणा हे करुणा करा
जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार मी या तिया परेश होता अनुभवावी ही कथा अति हळवरपणा चित्ता आणून या अभो अर्जुनाची पांती परीसण या योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधा द्यावे उठा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवावे तहा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू स्वैर पिशोन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता गायलेला भंग भक्त शिरोमणी लाडका डिंगर अबडदा फार विठोबाचा असे असणारे भक्त शिरोमणी अर्थात पांडुरंग परमात्म्याचा लढीवार भक्त नामदेवरायांचा भंग सेवेकरता गायला विठाला नामदेवरायांना नाथबाबांनी म्हणावं ओ ऐकताय का देवाचा एकुलता एक कोण असेल नामया परता नाही कोणी भक्त शिरोमणी लाडका डिंगर अवडता भार विठोबाचा तो आवडता आहे कोणाचा विठोबाचा आहे शिवाय एका जनार्दनी देवाचा एकुलता एक नामया परता नाही कोणी असे नामदेवराया भक्तामध्ये शिरोमणी असणारे नवे नवे भक्ती म्हणजे काय हे नामदेवरायांकडून शिकून घ्यावी अजून बोलू का ज्यांच्या नामातच देव असे नामदेव त्यांचा अभंग सेवेकरता गायला विठाला एक महत्वाचं सांगून मी पुढे चालेल ज्ञान तत्वात जे विलीन झाले ते माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया आकाश तत्वात जे विलीन झाले ते माझे श्री विठ्ठल तुकोबाराया तेल तत्वात जे विलीन झाले ते माझे नाथ बाबा महाराज आणि जे भूमी तत्वात विलीन झाले ते माझे भक्त शिरोमणी लाडका डिंगर आवडता फारा विठोबाचा नामदेवराया नामदेवरायांची खासियत अशी आहे अनेक संत आपण संत चरित्रामध्ये पाहिले असतील परंतु नामदेवराया एक अलौकिक देवाचा लाडका आणि डिंगर भक्त देवा नैवेद्य खाताय की काय झालं दामा शेट्टीने सांगितलं नामा आज मी कोण्या कामास्तव मी बाहेर जाणार आहे नैवेद्य दाखवण्याचं काम नामदेवा तू करायचं म्हणजे नैवेद्य दाखवण्याचंच काम आपलं चालू आहे भक्त शिरोमणी लाडका डिंगर त्याचे वडील दामाशेट्टी सांगतायत आज नैवेद्य दाखवून आणायचंय बाबा नामदेवराय गेले दुडदुड 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 वयाच्या 5व्या वर्षी काय बाळाला अक्कल असेल आणि नामदेवराय जात आहेत नामदेवरायांना असं वाटलं होतं की बाबांच्या हातचं देव निमूटपणे खात असेल माझ्या हातचं का खात नाही अट्टाहास केला काय तळमळ नाही तू नैवेद्य खाल्लंच पाहिजे डोके आपटून जीव देईन अनेक माणसं जीव देत आहेत परंतु ते व्यवहारामध्ये देत आहेत परमार्थामध्ये नाही देत विठाला विठाला नामदेवरायांनी म्हणावं देवा नैवेद्य खायचं बा ऐका देव निमूटपणे नैवेद्य खातोय एवढं नामदेवरायांचा अधिकार आणि असे नामदेवराया स्वतःला दास समजून घेतायत आता दास्यत्व करायला लोक मागत नाही तुम्ही जर एखाद्याला सांगितलं बाळा जरा कणिक घेऊन या ते म्हणतंय कणिक आणि ते तुम्हीच पाहिजे चालत नाही दास म्हणायला बी आवडत नाही अमकाचा शिष्य नाही माझं मीच शिकलो असे म्हणताय सध्या विठाला विठाला विष्णुदास विनवी नामा
संतांनी आपल्याला विनंती करावी, संतांनी आपल्याला पायाला लागावं, हात जोडावेत. असं आहे तरी काय, या जीवाकडे पाहिलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर यांना चोगबी कळत नाही आणि मैलबी कळत नाही. मग अशा लोकांना काय करावं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी फॉर दृष्टांत चांगलं दिलंय. हे चोख हे मैळ ऐसे नेणून या बाळ देखत केवळ मुखीची घाली. इकडे जीवाकडे पाहिलं. ऐकताय का. तैसे पाप पुण्याचे खिसटे करुणी खाता बुद्धी चेष्टे कडू मधुर नये वाटे तैसे या जीवा. यांच्याकडे पाहिलं आणि संत वर्गाला दया आली. आता जे परमार्थाला विनमुख आहेत त्यांच्यासाठी बोलतो. हो बाबांनो, झोपलात का. उठा उठा, जागे व्हा रे आता. म्हणजे झोपलेल्या जीवाला जागे करतायत का. आम्हाला काही कळत नाही बाबा. बरं, उठल्यानंतर जाग झाल्यानंतर काय करावं. हातात मोबाईल. इकडे पद्धत आहे का ती. उठल्याबरोबर कराग्रे बसते लक्ष्मी गेलं ते जुनं झालं श्लोक. उठल्याबरोबर स्मरण करा. एक गोष्ट ध्यानात ठेवा बाबा. उठल्याबरोबर पांडुरंगाचे आभार मानायचे. देवा आज मी जिवंत आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. अतिशोक्ती नाही म्हणत. कारण का झोपेतल्या झोपेत माणसं जात आहेत. बाजूच्या माणसाला कळत नाही आमची आहो गेली, आमची ती गेली, कळत नाही. एक क्षण भंगूर नाही. बरोबर आहे, शाश्वत आहे, खरं आहे. बाबा उठ, उठा, जागे व्हारे आता. आणि जागे झाल्यानंतर स्मरण करा पंढरीनाथा. नुसतं स्मरण नाही करायचं म्हणून सप्ताला जायचं म्हणून जायचं तसं नाही. भावे चरणी, भावे चरणी ठेवा माथा. परिणाम असा आहे चुकवे व्यथा जन्माच्या. जिथे तुम्ही आहात, जिथे आम्ही आहोत, त्या वर्गाचं नाव आहे धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. एकच औषध आहे, शरण रिघा देवासी. बरं, तुम्ही आम्ही अडकलोत कुठे सांगू का तुम्हाला. कीर्तन झाल्यानंतर मी घरी जाणार आहे. मला जी घरी नेणार आहे तिचं नाव आहे माया. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे नि खरे. हे तो संपत्तीचे वारे साचू कारे जाईल. पाहता काय आयुष्य जाता आहे पहा. काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा. ध्यानी रहा श्रीहरीच्या. आता एक करा बाबानो, संत चरणी भाव धरा. क्षणाक्षणा नाम स्मरा, क्षणाक्षणा नाम स्मरा. मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापानो. हे कोण सांगतायत. विष्णुदास विनविनामा. भूलू नका भवकामा. धरांतरी निज प्रेमा न चुकाने मा हरिभक्ती. बाबा धनदारा पुत्रजन बंधू सोयर पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासे. विठाला चातुर्य लभवी महत्व हरवी पिसेपण मिरवी आवडूनी. हे परमार्थातले गुह्य पाहिजे आपणाकडे. सांगू तुम्हाला इथे अधिकार संपन्नता कशी ओळखायची. ऐसे ईश्वराकडे नीज धावे आपसया सहज तया नाव तेज आध्यात्मिकते. अलीकडे फाउंडेशनला जास्त किंमत आलेली आहे. परमार्थात आध्यात्मिक चेहऱ्यांना किंमत द्या. विठाला विठाला. नवी मुंबईमध्ये कामोठे या शहरामध्ये आपण स्थानापन्न झाला आहात. आणि इथे आल्यानंतर भगवान शिवजींचं मंदिर पाहिल्यानंतर भाग गेला शिणे गेला. ही कृपा आहे महाराज. आणि ही कृपा कोणाची आहे हे बी सांगतो तुमच्या लक्षात येईल. इथं बॅनर पाहिलं का तुम्ही. हे बॅनर पाहिलं. ही त्यांची कृपा आहे. माझं कामोठकरांना एक आव्हान आहे. या गावाचं नाव काय आहे हो. बोला, जोरात बोला. का मोठे. दिवा पाटलांची कृपा म्हणून मोठे. विठाला विठाला. कोणी विचारलं नसतं. त्या बाबाने आम्हाला न्याय दिलाय ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि त्यांच्या न्यायाला आम्ही स्थानिक आयुष्यात विसरणार नाहीत.
कर्तबगारी महात्मा आहेत ही गोष्ट ध्यानात ठेवा. स्वतःचा संसार त्यांना करता आलं नाही बुवा, अजिबात करता आलं नाही, परंतु केवळ जगाच्या कल्याणा याला म्हणताय संतांची विभूती. विठाला विठाला महात्म्याची लक्षणच तशी असतात. त्यांना स्वतःला त्यांना मोठं होता आलं असतं. हो, आपुली आपण करा सोडवण त्यांनी केली असती. अनेक पॅकेज त्यांच्या समोर जात होती महाराज, परंतु त्यांनी केवळ जगाकडे पाहिलं. अरे या माझ्या समाजाचं काय होईल, या गोरगरिबांना न्याय कोण देईल, तो न्याय कोणी दिला असेल तर स्वर्गीय दिवा पाटील साहेबांनी. विठाला विठाला आज विजया एकादशी आहे. नाव बी कसं आहे, विजया एकादशी. ज्या वेळेस हरिभक्तीपरायण नाही म्हणता येणार, रावणाला मारायला निघालेली गँग टोळी, अनेक महाराज थकले लोक, परंतु राजाधिराज प्रभू रामचंद्रांचं काय नियोजन असेल, सगळ्यांना एकत्रित घेतलेले आहेत. लक्ष्मण भैयाला समोर सांगतायत आपण कसं हे समुद्र पार करायचं. समुद्र पार करणं सोपं आहे का. त्यावेळेस कमंदाच्या बरोबर योगायोग आलं. सगळ्यांनी सांगितलं बाबा आता एकच युक्ती आहे. ती एक युक्ती म्हणजे अशी लखन भैयाने सांगितली. महाराज एक साधू महात्म्याचे शब्द असतात आणि ते खरे होतात. मला आता पटकन त्यांचं नाव आठवत नाही. एका ऋषीवर्याने सांगितलं की तुम्ही काय करा, विजया एकादशीचं व्रत पारायण करा. कोणाला सांगितलं, प्रभूंना. आणि लखनजी भैया म्हणतात प्रभू आम्ही तुम्हाला काय सांगायचं उपाययोजना. प्रभू त्रस्तच होते त्यावेळेस, कारण सीतामाईंचं वियोग झालं होतं. सर्वसामान्य मानवाप्रमाणे सर्वसामान्य मानवाप्रमाणे पत्नीला विचारतायत, कोणाला दिसली का, कोणाला दिसली का. झाडाला विचारतायत, फुलांना विचारतायत. महाराज उसावेसे ह्याची वाटे विचारतायत माझी सीता दिसली का, माझी सीता दिसली का. महाराज अखेर उत्तर मिळालेलं आहे, विजया एकादशीचं व्रत पारायण करा तर तुम्ही पलीकडे जाऊ शकता. आजच्या एकादशीचं महत्त्व हे आहे, आम्ही समुद्र पार करू किंबहुना केलंय आणि त्याच्या नामस्मरणाने जर केलंय तर निश्चितच भव नदी आम्ही पार करू. म्हणजे या माया जाळातून आम्ही बाहेर पडू, हे त्याचं तात्विक अर्थ आहे. चला नामदेवराया या अभंगामध्ये गोड सांगतायत. नामदेवराया संतांना उठवतायत, देवाला उठवतायत, परंतु आजच्या अभंगामध्ये जीवाला उठवतायत. हे आश्चर्य आहे. संतांना उठवतायत. तुकोबारांचे गोड प्रमाण मी आपणासमोर ठेवीन आणि पुढे चालेल. संतांचा उपदेश आमुच्या मस्तकी नाही राहण्याचा मृत्यू लोकी. काय राहता या मृत्यू लोकामध्ये, लोक ऐकत नाही म्हणे. इकडची लोक ऐकतायत का, नका. चला वेळ संपली, आपण निघून जाऊया. हे संतांची सोच आहे. बघ मारती झोडीती तोडती ही तुकोबारांची प्रमाण आहेत, तरी लोक परमार्थाला ऐकत नाही. मग ना ऐकती ते असं आहे बा, आपण बोलायचं नाही, ते तेवढा आपला अधिकार नाही. सगळी प्रमाणं दिली, नाही वेळ संपली, चला. महाराज संतांना जागे करतायत, हे आश्चर्य आहे. एखाद्या कलाकाराला म्हणावं इथे चुकतंय तुमचं, तो म्हणतात माझ्याकडे आणि भांडे घास. असं नाही चालत. मी बी तेवढ्या तयारीच आहे, तुम्ही बी. इथे आपल्यात वाद होऊ शकतो आणि संवाद जिथे होतो तो देव आणि भक्तात. संतांच्यात वाद घडले, वाद. आणि ज्यांना कळतच नाही त्यांच्यासाठी शब्द आहे भांडण. इकडचे लोक करतायत का, भांडण करतायत. सर्वसामान्य जीव, हो ती लक्षणं वेगळी आहेत. संत किंबहुना कलाकार हे वाद घालतील, परंतु भांडण करणार नाहीत. लक्षात असू द्या मायबाप. नामदेवराया संतांना जागे करतायत.
उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत, साधा आपुलाले हित, साधा आपुलाले हित, जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह, जाईल हा नरदेह, मग कैसा भगवंत, मग कैसा भगवंत, मग कैसा भगवंत, कैसा भगवंत, उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत, उठा उठा साधू, उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत. आता उठा उठा साधू संत. कधी उठायचंय? उठोने पहाटे, उठोने पहाटे, विठ्ठल पहा उभा विटे, विठ्ठल पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे, चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी अवलोका, अमृत दृष्टी अवलोका, उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत. आता कुठे जायचंय? उठोने पहाटे, उठोने पहाटे, विठ्ठल पहा उभा विटे, पहा उभा विटे, चरण तयाचे गोमटे, अमृत दृष्टी अवलोका. जागे करा रुक्मिणीवरा, देवा आहे दुसरा, वेगे निम्मलोन करा, दृष्ट होईल तयासे. पुढे वाजंत्री वाजती, पुढे वाजंत्री वाजती, ढोल दमामे गरजती, ढोल दमामे गरजती, होते काकड आरती, होते काकड आर कोणाची? पांडुरंग रायाची, पांडुरंग रायाची. उठा उठा साधू संत, उठा उठा साधू संत. बाबांनो उठा उठा साधू संत, मायबाप उठा, जाईल हा नरदेह पाहता काय? बाबा उठा उठा, उठून काय करायचंय? चला चला वेगी करा. कुठे करा? मंदिरात चला. ओ पहाटे उठायचंय, उठोनी पहाटे, चला जाऊ रावळासी. ही जी तळमळ आहे ही नामदेवरायाने व्यक्त केली. आता संत संतांना जागे करतायत म्हणजे मॅच्युरेट आहेत बाबा. आम्ही संत आणि आम्ही काही बी आमचं आम्ही पाहू. हो, काही श्रीमंत माणसं म्हणतात हो तुम्ही श्रीमंत आम्ही श्रीमंत, आमचं आपण बघून घेऊ. हो, तसं संत संतांना म्हणतात बाबा ठीक आहे तुम्ही उपदेश केलात, हो आम्ही स्वीकारले. संत संतांना उपदेश करतायत, उठवतायत. यात नवल नाही, संत देवाला उठवतायत. उठा पांडुरंग आता दर्शनाचा करा, दर्शनाचा करा, झाला अरुणोदय, झाला अरुणोदय, झाली निद्रेची वेळ. पांडुरंग आता दर्शनाचा करा, आता दर्शनाचा करा, झाला अरुणोदय, झाला अरुणोदय, झाली निद्रेची वेळ. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, झाले ती गोळा. सोडा शेज सुख आता पाहू द्या मुख कमळा. देवा रंगमंडपी महाद्वारी झाली से दाटी, झाली से दाटी. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, झाले ती गोळा. पांडुरंगा
सोडा शेज सुख आता पाहू त्या मुख कमळा गा कोमल गांधार गा हा विठाला पांडुरंगा उठा अरुणोदय झाला प्रकाश घंटा गजर गर्जनला हरी चौघडा सुरू झाला काकड आरती समयाचा त्यावेळेस हरी चौघडा सुद्धा काकड्याला होतं. आता संवादीने घेतलं तरी काही लोक विरोध करतायत. हो हे कुठं असतंय का हो. आपण त्यांना म्हणायचं हो बाबा असतंय तुम्ही अभ्यास करा आणि मग बोला. विठाला विठाला रेल्वेमध्ये प्रवास खूप छान होतो यात नवलच नाही शंकाच नाही. कमी पैशात होत आहे तुम्ही उड्या मारता झोपताय सगळं काय हो. पटरी तेवढी घरी आणा आणि रेल्वेला सांगा धाव ती धावेल का. तशी ही पटरी आहे या पटरीतच गेल्यानंतर आनंद वेगळा. विठाला विठाला पांडुरंगा उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. उठा उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. वैष्णवाचा मेला गरुड वैष्णवाचा मेला गरुड वैष्णवाचा मेला गरुड वैष्णवाचा मेला गरुड पांडुरंगा उठा पांडुरंगा वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. ऐकताय का. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत वैष्णवांची काय आली मांदी आली बाबा. स्वर्गीचे सुरवर आलेत. उठा पांडुरंगा काय गोड भाषा असेल नामदेवरायांची. पांडुरंगा वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांचे मांदी उभे जोडून हात शोकसंकाती करणार तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडून पाहता ती जगजेठी. सुरवरांची विमाने गगनी दाटली सकल रखमाबाई माते वेगी उठवा घणनील. महाराज रंभादिक नाचती उभ्या जोडून हात. आणि महत्वाचं सांगतो ज्यांच्या आपण दरबारात आहोत ते सुद्धा काकड्याला कसे त्रिशूल डमरू घेऊन आला. म्हणून त्यांच्या दरबारात सेवा घेण्याचं योगायोग आले बाबा माझं. तो अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कन्वालो कृपालो दिना लागे उतरणे. ही सवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी उभा कीर्तनी नामदेवरायात देवाला उठवतायत नामदेवराय संतांना उठवतायत. मी म्हणेन यात नवलच नाही. देवाचे ते लढीवाल देवाला उठवतायत यात नवल काय. संतच आहे संतांना उठवतायत नवल काय. परंतु आश्चर्य हे आहे की सर्वसामान्य जीवाला उठवतायत. उठा उठा जागे भारे आता. उठ जागे भारे आता. उठा जागे भारे स्मरण करा पंढरीनाथा. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता. चरणी ठेवा माता. चुकवी व्यथा जन्माच्या. व्यथा जन्माच्या. चुकवे व्यथा जन्मा. उठा जागे भारे आता. मनकरा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता. चुकवी व्यथा जन्माच्या. वाह क्या बात है. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. उठा जागे भारे आता. उठा जागे भारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवावे था जन्माच्या. उठा जागे भारे आता.
आता शब्दाला फार किंमत आहे. काका आता तब्येत कशी, याचा अर्थ काकांची तब्येत अगोदर बिघडलेली असावी. बुवा आता तब्येत कशी, माझी तब्येत आता बरी आहे. बाबांनो उठा, कधी जागे व्हा, कधी आता उठा, जागे व्हा रे. आता उठल्यानंतर काय करायचंय, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. नक्की 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 घेता असं आहे. बहुत बढिया आहे. विठ्ठल हा विठ्ठल. स्मरण करा पंढरीनाथा. आता पंढरीनाथाचं स्मरण का करायचं, त्याचं स्मरण केल्यानं काय घडतंय, त्याचं स्मरण केल्यानं काय घडतंय एका वाक्यात सांगून पुढे चालेल. बसमध्ये तुम्ही आम्ही प्रवास करतो, परंतु तिघांचे अनुभव वेगळे येत आहेत. जे पाठीमागे बसतायत, स्पीड ब्रेकर आलं, काय खड्डे आले, त्यांच्या कमरेचं म्हणे खुळखुळ होतंय. होत आहे. हां चला पुढे. बरं उतरले तिघे बी, माझ्याकडे वेळ कमी आहे. तिघांना प्रश्न विचारलं, पाठीमागच्यांना विचारलं, का हो प्रवास कसं झालं, प्रयागराजवरून तुम्ही आलात, प्रवास कसं झालं, काय बाय हां प्रवास कसं झालं. अहो काय सांगू महाराज, अगदी कंबर मोडली आमची. का हो, अहो पाठीमागचं सीट मिळालं. चला मधल्या लोकांना विचारलं, काका तुमचं प्रवास, काय नाही बरं स्पीड ब्रेकर आल्यानंतर वगैरे थोडंसं जाणवायचं, पण एकंदरीत बरं. जे कॅबिनमध्ये होते त्यांना बी विचारलं, का हो रामभाऊ तुमचा प्रवास कसा, बस शिवाय आता प्रवासच करणार नाही. वा, तिघांचे वेगवेगळी उत्तर आहेत. मी त्यांनाच विचारलं, का तुम्ही असे म्हणतायत, त्याचं कारण त्यांनी मला सांगितलं. अहो आम्ही ना कॅबिनमध्ये होतो, अगदी ड्रायव्हरच्या जवळ आजके कसे गेले कसे आले कळलं नाही. पांडुरंगाच्या जेवढ्या सानिध्यात जेवढं त्याचं नामस्मरण करू तेवढे संसारातील आजके जाणवतच नाही. त्याला प्रमाण असं आहे, घाताघात निवारी छाया पितांबर करी, रे ग मग छाया पितांबर करी. तो अनेकांच्यासाठी धावत आलेला आहे, तुमच्या आमच्यासाठी धावत येणार नाही का. विठाला विठाला माझा कृष्ण परमात्मा दुर्योधनाच्या घरी नाही हो, मग कुठे, द्वारकेचा राणा इकडे तिकडे नाही, पांडवांघरी. याचं कारण असं आहे, कारण जर शोधलात तर ते कृष्ण कृष्ण म्हणायचं हेच कारण आहे. विदुरा घरच्या कण्या खाल्ल्या बा, तिकडे गेले, परंतु पंचपक्वांना तिकडे खायला गेले नाही. गोष्ट ध्यानात ठेवा महाराज. याला नेमकं कारण काय असेल तर त्यांच्या मुखारविंदातून आलेले शब्द पांडवांच्या, कृष्ण 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 कृष्ण. सांगू तुम्हाला, त्याचं स्मरण केल्याने काय घडतंय, त्याचं स्मरण केल्याने काय घडतंय हे बी सांगेन. काय, आणि तो आपल्यासाठी काय करतो हे बी सांगेन. म्हणून स्मरण करा पंढरीनाथा विठाला. चला भारतातून महाभारतात जाऊया. जायचं का, चला. द्रोणाचार्यांचं वध झालेलं आहे. अश्वत्थामा मुलगा
स्वैर अवस्थेत आहे. आता पांडवांचा सूड घ्यायचं. काय करावं काय करावं काय करावं. आता औषध एकच आहे, जो जास्त विद्वान आहे त्याला मारायला काय हरकत नाही. हो, ज्याला शब्द आहेत महाभारतात, नरश्रेष्ठ अर्जुन. बऱ्याच लोकांना असं म्हणतायत, अजून माहिती नाही म्हणाला तरी चालेल. या विश्वामध्ये भगवान कृष्ण परमात्मा, घोडा आणि अर्जुन हे खऱ्या अर्थी तीनच मर्द आहेत. म्हणून त्यांना म्हणतात नरश्रेष्ठ अर्जुन. विठाला विठाला इकडे द्रोणाचार्यांचं वध कसं झालं हे तुम्हाला माहिती आहे. वर्म विचारलं होतं. कोणाला धर्मराजाने वर्म विचारलं होतं. त्यावेळेस सांगितलं होतं, मला अति दुःखाची कोणी बातमी सांगेल. त्याचं कारण ऐका. धर्मराजा सुद्धा ऐन युद्धामध्ये मजल दरमजल करत, परंतु नुसते चालत नव्हते. कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत भीष्माचार्यांकडे गेले, द्रोणाचार्यांकडे गेले, कृपाचार्यांकडे गेलेत. हे कशासाठी गेले सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस धर्मराजा चालतायत त्यावेळेस नरश्रेष्ठ अर्जुन, नकुलजी, सहदेवजी, भीम ही मंडळी विचार करते. महत्वाची गोष्ट, सर्वात महत्वाचा मुद्दा, अर्जुनजी म्हणतायत मी कसा तरी मोहातून बाहेर पडलो. म्हणजे मोहातून मी कामोट्यात आलो. आम्ही मोहकर आहोत. मोहातून मी कसा तरी आलो बा. आणि आता दादा मोहात पडताय, शरणांगतीला जाताय, चालणार नाही. त्याच्या पाठीमागे चालतायत, परंतु गुपचूप चालतायत. धर्मराजा पुढे आहे, कृष्ण कृष्ण म्हणतायत. महाराज भीष्माचार्यांकडे गेलंय. आणि काय केलंय, हे मस्तक कुठे टेकलंय. इकडे टेकतात का मस्तक पायावर. आता अलीकडची पद्धत बदलली बुवा. हे जेव्हापासून स्क्रीन टच मोबाईल आलेत तेव्हापासून स्क्रीन टच पाया पडणे आलंय. बाबा हसले म्हणजे. मस्तक कुठे आणि पाय कुठे. फक्त महाराज रामकृष्ण हरी, जय हरी. वारीमध्ये आमच्या इथे बी जय हरी असतो. हो अहो तुम्ही का महाराज. हो आम्हीच. हो आमचा जय हरी इथे. बरं ते आता इथे येत नाही. चला महाराज मस्तक पायावर टेकलं आणि वाकल्यानंतर, शरण आल्यानंतर उठा. धर्मराजाला म्हणतायत आज इकडे येण्याचं कारण सगळं काही विचारलं. एका वाक्यात सांगून पुढे चालेल. पाया पडल्यानंतर पाठीवर हात पडते, किंबहुना आशीर्वादाची एक पुंजी असते ती आपणाला मिळते. काय उठा, कशा करता आलात. काही नाही, युद्धात विजयश्री मिळवण्याकरता आपलं दर्शन घ्यावं आणि मग आम्ही युद्ध करावं. अहो विजय तुमचाच आहे. कोण म्हणतायत, कोण म्हणतायत. भीष्माचार्य. अर्थात विजय तुमचंच आहे. कारण जिकडे धर्म आहे, जिकडे सत्यता आहे तिकडे विजय असते. ही गोष्ट ध्यानात ठेवा. कृपाचार्यांकडे गेले, द्रोणाचार्यांकडे गेले, सांगितलं तेच आहे. विजयीश पांडवांना विजयीच आहे. विजयच आहे पांडवांचं. ऐका आता एक आठवण म्हणून सांगतो. आज सुद्धा युद्ध आपलं इथेच चालू आहे. ज्या वेळेस अविचाराने आम्ही चालतो महाराज, क्रोधाग्नीने चालतोय, कुसंगतीने चालतोय, त्यावेळेस आपण समजायचं की आपण कोणाच्या यादीतले आहोत. बोला बरोबर आहे, दुर्योधनाच्या यादीतले आहोत. परंतु ज्या वेळेस आपल्याकडे कृष्ण विचार येत आहेत, चांगले विचार येत आहेत, सद्विचार येत आहेत, सुविचार येत आहेत, त्यावेळेस समजायचं की आपण पांडवांच्या यादीत आहोत. हेच महाभारत इथे रोजच चालू आहे. हजारो दुर्गुण आपल्याकडे आले, समजायचं आपण आज दुर्योधनाच्या घरी गेलोत. आणि ज्यावेळेस चांगलं ज्यावेळेस आठवेल समजायचं आपण पांडवांच्या घरी आलोत. हाच इतिहास आहे, हाच आमचा पुराण आहे. आणि हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याकडे ज्या वेळेस दुराचार आपल्याकडे येतील त्यावेळेस समजायचं बाबा रे काहीतरी भानगड आहे, मला बाजूला होऊ द्या. तिथून स्थलांतर व्हा आणि पांडवांच्या घरी यायचं. विठाला विठाला द्रोणाचार्य सांगितलं पाया पडल्यानंतर बाबा मला अति दुःखाची बातमी सांगेल तेव्हा मी
माझा प्राण त्याग करू शकतो. आणि सांगितलं बाबा नरोवा कुंजरवा हे सगळं माहिती आहे, परंतु महत्त्वाचा मुद्दा असा आहे, अश्वत्थामाला मात्र ते पटलं नाही. कारण का? निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. कपटपणाने माझ्या वडिलांना मारला, आता तुमचं सूड घेईनच. आता असा तार सप्तकातला षडज लावीन ना बहा. आणि असं कडाडलं बुवा, युद्ध केलं. नारायणास्त्र सोडलं होतं अर्जुनावर. एक विधान असं आहे महाराज, तरी सुद्धा देवाने त्यांचं काय करावं? देवानी अर्जुनाला जसं लहान बाळाला झेलतायत तसं झेललंय. आता अश्वत्थामा सुद्धा ही गोष्ट कबूल येते, मी असं का करतो, किंबहुना हे असं का झालं, माझे वडील का गेले, हे सगळं काय आहे. आणि त्यावेळेस नेमके व्यास महर्षी तिथे प्रगट झालेत. कारण अश्वत्थामाला सुद्धा काय द्यायचं होतं? इंजेक्शन द्यायचं होतं. आता इंजेक्शन त्यांनीच द्यावेत ज्यांच्या हातात कापसाचा गोळा आहे, त्यांनी इंजेक्शन द्यावं. कडू त्यांनीच बोलावं ज्यांना गोड बोलता येते त्यांनी. काय महाराज सांगितलं, महर्षी व्यासांचे विचार श्रवण केले कोणी? अश्वत्थाम्याने. हे असं घडणारच होतं राजा. सगळं काय सांगितलं. नरश्रेष्ठ अर्जुन तिथे समोर आहे, व्यास महर्षी समोर आहेत. आता ऐका, भगवान कृष्ण परमात्मा, नरश्रेष्ठ अर्जुन, महर्षी व्यास हे रात्री राहुटीत आलेले आहेत. आणि आल्यानंतर नरश्रेष्ठ अर्जुनाने प्रश्न उपस्थित केला. हो महर्षी व्यासजी, मी युद्ध करत असते वेळी माझ्या पुढे कोणीतरी जटाधारी समोर असतो, तो जिकडे नेतो तिकडे मी जातो, अनेकांचा खतमा करतो, अनेकांना पळपुट करतो. त्यांनी जिकडे धावं, माघारी धावं तर मी माघारी जातो, आणि अशा विजयश्री मिळून येतो. मलाच कळत नाही नेमकं कोण आहे. त्याचे पाय जमिनीवर लागत नाहीत, जटाधारी आहे म्हणे. हो त्यावेळेस व्यास महर्षीने सांगितलं, बाबा नरश्रेष्ठ अर्जुना, अरे तोच कृष्ण आहे, तोच शिवजी आहे, तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, तोच शिवजी आहे. तुला ओळखायला का उशीर झालं? मग किराताचा वेश धारण केलंय, तोच शिवजी आहे. त्यावेळेस नरश्रेष्ठ अर्जुनाने शरणागती पत्करली. आणि तेव्हा खरं कळलं, युद्ध करणारा और कोई है. तुम्ही आम्ही फक्त बढाया मारायच्या नाही, संसार मी असं केलं, संसार मी तसं केलं, अशी चाल गायली, अशी संवादिनी वाजवली, असं नाही बुवा. एका क्षणात आपलं रिमोट बंद करून टाकेल. काय हे कधीच अहंकारचा वारा सुद्धा लागू द्यायचं नाही. विठाला विठाला स्मरण त्याच्या केल्याने काय होतंय? घाता घात निवारी छाया पितांबर करी. आणि दुसरं महाभारतातलं उदाहरण देतो, स्मरण करा पंढरीनाथा का म्हणावं. स्मरण त्याचं केल्याने घडतं काय ते बी सांगतो. भगदत्त सुद्धा विरोधी पक्षात युद्ध करतोय, दुर्योधनाच्या बाजूने युद्ध करतोय. महाराज त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं होतं. आणि ते ब्रह्मास्त्र असं होतं की ज्याला म्हणता येत ना, शेवटची काय शेवटचं डाव म्हणा, शेवटची युक्ती ती सोडायची आणि अर्जुनाला खतमा करायचं, हेच होतं. महाराज तो ब्रह्मास्त्र आलेला आहे. एका क्षणाचा विलंब न लावता अर्जुनाला फक्त असंच बाहूनेच सारलं. आणि ती ब्रह्मास्त्राची जी शक्ती होती ना, देवाने वक्षस्थळावर झेलली. नरश्रेष्ठ अर्जुन बाजूला सरकतय, ते वैष्णवास्त्र झेललंय. आणि नरश्रेष्ठ अर्जुन म्हणतो, देवा अहो मी ह्या अस्त्राला असं चारी मुंडी चित केलं असतं. त्यावेळेस देव म्हणतायत, अर्जुना एका क्षणाचा विलंब न लागता खाक झाला असतं तुझं. परंतु वैष्णवास्त्राचा परिणाम असं झालं, ती वक्षस्थळावर आली, ते वैष्णवास्त्र राहिलं नाही, देवाच्या गळ्यात वैजयंती माळ तयार झाली. हे वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत, शोभे श्रीमंत. काय
वैजयंती माळ गला शंख चक्र गदा पद्म आयुधे शोभत ओवाळू घे माये सभाय साजिरे सभाय साजिरे. हे कनकाच्या पर्यायी तिथलं आहे बा, हे माझं नाही. हा विठाला विठाला स्मरण त्याच केल्याने तो कोणाला न सापडणारा परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसवा जेथ नाम घोष बरवा करती माझा. माझे भक्त गाती देते नारदामी उभा देते नारदामी उभा देते नारदामी उभा देते. माझे भक्त गाती देते नारदामी उभा देते नारदामी उभा देते नारदामी उभा देते. माझे भक्त गाती देते नारदामी उभा देते माझे भक्त गाती देते नारदामी उभा देते नारदामी उभा देते नारदामी उभा देते. गोड प्रमाण दिलं. याला असं म्हणतात बुवा, फुलाला पाकळी असावी, कारागिराला आखणी असावी आणि कीर्तनकाराच्या प्रमाणाला साखळी असावी. तर इकडे चाललं का आणि तुम्ही तुमचं प्रमाण दिलं तसं नाही, प्रमाण जुळलं पाहिजे. चला परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसवा जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. बोलून गेलो सततम कीर्तयंतो माम एतंतश्च दृढव्रताः नमस्यंत संजय भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तुकोबाराया तुम्ही स्मरण किती करताय जर असं विचारलं तुकोबारांना, तुकोबारे म्हणावं गोविंद असनी गोविंद शयनी. राग आहे सोहनी. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद शयनी आसनी शयनी शयनी गोविंद आसनी गोविंद 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 आसनी गोविंद शयनी. धनी
पेटी मास्टर साठी टाळी वाजवा. हा पुन्हा हा साने धनरेनी धनिद मधम गमग सगमदनी गोविंद 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 सने गोविंद शयानी गोविंद देखो बुझिया स्मरण करा पंढरीनाथा. नुसतं स्मरण नाही, पाया पडायचं म्हणून पडायचं नाही. सुनबाई जशी सासूबाईच्या पाया पडते, पडायचं म्हणून तुम्ही बोलू नका. प्रत्येकाच्या घरात अनुभव तेच काय, पडायचं म्हणून जोरात बोला. पडायचं म्हणून पडायचं. कारण त्याचं असं आहे, तुम्ही त्यांना मुली मानत नाही, त्या तुम्हाला आई मानत नाहीत. खरं आहे का? विठाला विठाला सुनेच्या हातचं सासूला जेवण आवडतच नाही, आणि मुलीच्या हातची चटणी सुद्धा अमृताहुनी सगळी प्रमाणे त्यांच्या पाठ. एक गोष्ट ध्यानात ठेवा, इथे व्यापक दृष्टी तुम्हाला आज सुद्धा आलेली नाहीये. संसारात हा अतिशय मोठा दुःख काय असेल तर तुमचं मानणं चुकीचं आहे. काय गणितामध्ये एक्स मानूया, वाय मानूया, सगळं आहे ना, तसं आपल्याला जगाला मानता आलं पाहिजे. ही माझी लेक आहे, हा माझा लेकरू आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, मानता आलं पाहिजे. काय दृष्टीचे प्रकार आहेत. चर्मदृष्टी वेगळी आहे, तत्वदृष्टी वेगळी आहे, समदृष्टी और काही आहे. चर्मदृष्टी अशी आहे जे सामाचे डोळे दाविती, इंद्रिय गोडी लाविती, त्याची साच आहे प्रचिती फोडू जाया. चर्मदृष्टीकडे अनेक वर्ग भुलला जातो. हा काला आहे, हा गोरा आहे, हे चर्मदृष्टीचे लक्षण आहेत. परंतु तो आतमध्ये कसा आहे, ज्याचा कुंभ गोरा त्याला म्हणायचं गोरा. वरच्या अंगाला काही भुलू नका बाबांनो. विठाला विठाला तत्वदृष्टी मी सांगतो. या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत, हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि समदृष्टी अशी आहे बाबांनो, यो न रुष्यते न द्वेष्टी न शोचती न कांक्षते शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समेप्रिय. आपणची विश्व झाला भेदभाव सहजी. आपण जे विश्व झालं ना का मग भेद राहिलं कुठून. भेद विरहित जीवन जगता आलं पाहिजे. त्याला म्हणतात खऱ्या अर्थी समदृष्टीचं जीवन. सांगू तुम्हाला, सर्व लोकांना जो दुर्योधन आहे तो दुर्योधन दिसायचा, परंतु एकमेव असा राजा होऊन गेला. आई आहे सुयोधनजी, आई आहे. त्याचं नाव आहे, बोला बरोबर आहे, धर्मराजा. बरं तो कशासाठी आलेला आहे. करावया पांडव निर्दलन, वज्रदेही व्हावे आपण, वर्म पुसे दुर्योधन, धर्म असत्य वचन वदे. काय
करावया पांडव निर्दळन, वज्रदेवी बनण्यासाठी आलंय. कोणाकडे? शत्रू पक्षाकडे आलंय. औषध मागायचंय. परंतु ज्याची समदृष्टी आहे त्याला शत्रू काय आणि मित्र काय त्याला सारखेच. बाबा औषध तुझ्याच घरात आहे, इकडे तिकडे धावू नको. गेले कोणाकडे? गांधारी मातेकडे गेले. बरं ऐकूया, गांधारी मातेचं वैशिष्ट्य असं घडलं, एका इंद्रियावर विजय मिळवलं. परिणाम सांगतो काय झालंय. एका इंद्रियावर विजय मिळवलं. गांधारी मातेकडे हे आलेलं आहे ज्याचं नाव आहे धन. कोणीच आजपर्यंत ठेवत नाही. दुर्योग बोलत चला. ऐका महाराज, गांधारी मातेला तुम्ही अनेक वेगवेगळ्या अनुषंगाने मांडू शकता. मी तर असं म्हणेन, तिने डोळ्याला पट्टी का बांधली हो? तिने ठरवलं. शास्त्रात नाही, अध्यात नाही, पंथात नाही, कुठेच काही नाही लिहिलेलं असं. नवऱ्याचा पाय तोडलेला आहे, नवऱ्याला आहे पाय नाही म्हणून पत्नीने देखील साखरपुड्यात पाय तोडून घ्यायचा, असं काय घडलंय का? नवऱ्याला हात नाही मग पत्नीने बी हात तोडून घ्यायचा, असं काय आहे का? नवरा माझा अंध आहे, मीही जगाचं तोंड पाहणार नाही. एकमेव माता होऊन गेली गांधारी माता. हे परपुरुषाला पाहणारच नाही. परिणाम असं झालंय, माझ्या कृष्ण परमात्म्याला फुलमाली व्हावं लागलं. याचं काय? एका इंद्रियावर विजय मिळवलं. एका इंद्रियावर, या डोळ्यावर विजय मिळवलं. महाराज, इंद्रिय जे जे म्हणते ते तयाचे पुरुष करते, ते तरल्याची न तरती विषय सिंधू. काय इंद्रिय जशी म्हणतात तसं जर आपण वागू लागलो तर चालेल का? तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साहती. इकडे आपण उच्चतम अवस्थेला पोचलो पाहिजे. आधी मागचं काय काढायचं नाही, हे गोष्ट ध्यानात ठेवा. सगळ्यांना जाहीर सांगतो, आपलं पुराण असं आहे, संप्रदाय असा आहे, वाल्याचं वाल्मिक होणे, वाल्मिकाचं वाल्या नाही व्हायचं. तो आधी जरी दुराचारी, तो आधी जरी दुराचारी, तरी सर्वत्वमोची अवधारी. जैसा बुडाला महापुरी, न मरतू निघाला. तो न मरतू निघाला कधी हो? तो वाहत 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 गेला होता खाडीमध्ये. परंतु कर्मधर्म संयोग असं घडलं, तो नामरूपी मुलीला बाबा त्याच्या हाताला लागली आणि तो न मरतू घरी आला, जिवंत घरी आला. का हो? तसं आपलं आहे. तो आधी जरी दुराचारी, काय मागच्या फायली काढायच्या नसतात. काही लोकांना वाईट सवय आहे. अहो आम्ही एकही रविवार सोडत नव्हतो. अरे चालेल असं बोलायचं नाहीये, कारण उर्मी कधी जागृत होतील सांगता येत नाही. जरी हृदय विषय स्मृती, निसंगाय आपजे संगती, संज्ञ प्रगटी मूर्ती अभिलाषाची. संज्ञ प्रगटी मूर्ती अभिलाषाची, हे असे दाखले आपल्या समोर आहेत. मग मागचं काढायचं नाही. मी असं करत होतो, मी हे काय नाही. आता आपण शांत राहायचं. जो शांत राहील तो संत बनेल. शांता म्हणतो निवसंती संतो, वसंत वलोकही तंचरत. जो शांत राहील तो संत बनेल. ही गोष्ट ध्यानात ठेवा. विठ्ठला इथून आपण असं मार्ग केलं होतं, मार्गक्रमण केलं होतं. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. इथे दोन आपण जागा घेऊ शकतो. चुकवा व्यथा जन्माच्या जर चुकवायच्या असतील या व्यथा, एकदा काष्टाची अग्नी झाली की पुन्हा काष्ट हाताला लागत नाही. एकदा ऊसाची साखर बनली की पुन्हा ऊस हाताला लागत नाही. एकदा दुधाचं तुपात रूपांतर झाल्यानंतर पुन्हा दूध तुकोबाराने म्हणावं परत माघारी येत नाही. का हो? जेवढं काय होतं काम क्रोध केले घर रीते. बस त्याने काय केलंय? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे करावा विठ्ठल, जीव भावे. माझं म्हणणं कळलं का? आता कळलं, आता कळलं. विठ्ठला विठ्ठल. बोलण्यात 12 दोष आहेत.
विरदवाद बळू प्रणिपात ढालू उपवासू छळू वर्मस्पर्शू आटो वेद विधानू आशा शंका प्रतारणू हे संन्यासली अवगुणू जियवाच्या बोलण्यात बाबांनो 12 दोष आहेत. बोलायचं कसं? बोलण्याची नाही आता देवा विण काही. हा नेम बाबा चांगला आहे. कोणी बी भेटा, विठ्ठला बोला, पांडुरंगा बोला, माऊली बोला. नामस्मरण करून करत 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 या जगावर वावरायचं हे सत्य आहे. जन्म मरणाच्या व्यथा चुकवायच्या असतील, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तेवढं उच्चांकाला जाता आलं पाहिजे. अंतकाळी तो आपल्याला आठवता आलं पाहिजे. त्याच्यासाठी हा परमार्थ आहे, त्याच्यासाठी हा खटाटोप आहे. उगीच सप्ते नुसते जागवायचे नाही, सप्ते झोडायचे नाही. एक क्षमा मागून बोलेन, क्षमा मागून बोलेन, अतिशोक्ती करत नाही. आजपर्यंत आपण महाराजजी पुण्यच लिहत आलोत, पापे कोणी लिहिलीच नाही. तो एकच वाल्मिक होऊन गेला, वाल्ल्या कोल्ह्या एकच होऊन गेला की तो पापे मोजून ठेवायचा. आणि तुमच्या आमच्या जीवनात जर आपण जर ते केलं ना, खऱ्या अर्थी सांगतो आपण वाल्याचे वाल्मिकच बनू. ही गोष्ट ध्यानात ठेवा, महत्वाची आहे. तुमच्या सहित माझ्या सहित हे परिवर्तनाचं जे ठिकाण आहे ते कीर्तन आहे. विठाला विठाला भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. आता जिथे आपण आहोत त्याला म्हणूया धनदारा पुत्रजन. ते मी जादा सांगत नाही, परंतु एका वाक्यात उत्तर लिहा असं असते पहा प्रश्नपत्रिकेमध्ये. धनानि भूम पशुवश्य गोष्टी, भार्या गृहद्वारे जन स्मशाने, देहाची ताया परलोके मार्गे, कर्मानी गोगंचिती जीव एका. तुम्ही बी ऑबिट करा, मी बी करतो. विठाला काम कोह मद मानन मोहा, लोभन क्षोभन रागन द्रोह, जिनके कपट दंब नहीं माया, तिनके हृदय बस हो रघुराया. दादे न दादे न दादे. आपने नहीं बजाया क्यों? विठाला विठाला धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशवून. बाबानो सर्व मिथ्या हे जाणून कोणाला शरण जगायचं, जो मज होय अनन्य शरण, याचे निवे जन्म शरणांगता शरण मीच ऐकू, असं आव्हान आहे देवाचं. चला, परंतु जिथे तुम्ही आम्ही आहोत त्याला म्हणतायत माया. मायाच म्हणतायत ना, इकडे काय म्हणतायत? परंतु आजपर्यंत एक शोकांतिका आहे आणि आम्ही जाहीर बोलतो. माया जर आम्ही तुम्हाला सांगितली, माया जर आम्ही तुम्हाला सांगितली तर आम्हाला दोष लागेल. ऐका, माया म्हणजे भगवत शक्ती आहे बाबांनो, हे आम्ही सांगितलं पाहिजे. आणि आम्ही हे नेमकं कुठेतरी बाजूला ठेवतो. माया सांगून समाज सुधारणार नाही बाबांनो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. शोकांतिका आहे ती. आमच्या गावात सुद्धा वामन बाबा मोहोकर म्हणून होऊन गेले. ब्रह्मचारी माणूस, नाही भीड भार तुका म्हणे सानाथवर. या उच्चांकाला पोचलेल्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने आम्हाला कुठेतरी काय म्हणतात रेंज आली, असं म्हणायला काय हरकत नाही. महाराज, इकडे आई सांगितली, बाप सांगितलं तुम्ही आम्ही रडू, परंतु माया खरी सांगितली तर तुम्ही रडणार नाही. ही त्रिविधा गोष्ट सत्य आहे. माया म्हणजेच भगवत शक्ती आहे आणि भगवत भजनी होय तिची निवृत्ती. हो, अन उपाय येते न चलती, भक्त सुखे तरती हरीची माया. हे मधुकंस राग आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही
गम गम पम गम पनी पनी बधानी पम गम साध पम तेने माया जाल तेने माया तेने माया तेने माया जाल टूटती है तेने माया जाल माया कशी जाते नुसतं नाही माया वेगळ्या भ्रमला खरे म्हणता मी माझे निखरे बाबांनो हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल खरं सांगतोय परंतु माया आम्हाला कळली तर आम्ही यापासून परावृत्त होऊ शकतो माया म्हणजेच भगवत शक्ती आहे आणि नामस्मरण केल्याने हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील ऐकताय का अनेक नका पडू गबाळाचे भरी का इकडे तिकडे अडकू नका बाबांनो ही माया कशी आहे माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल कारण त्याच असं आहे आणि असंच आयुष्य जातंय हे आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महान स्वहिताचा घोर वाहन ध्यानी रहा श्रीहरीच्या बाबांनो ध्यानी रहा श्रीहरीच्या कारण त्याचं असं आहे क्षणभंगूर नाही भरवसा अहो एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं महाराज काय सांगू क्षण किती महत्वाचा आहे एका क्षणात काय घडतंय सांगू तुम्हाला कोण एका क्षणात बाप बनतय कोण एका क्षणात आई बनतय कोण एका क्षणात मामा बनतय कोण एका क्षणात आजोबा बनतय आपण सुद्धा एका क्षणात देवाचं झालं पाहिजे या वर्गाला ओळखता आलं पाहिजे बस एका क्षणात संत वर्गाचं झालं पाहिजे कैमी उद्धार पावेन या उच्चांकाला पोहोचलो पाहिजे म्हणून आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वयताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या बाबांनो या सगळ्या गोष्टीला कारण जर आपण शोधून पाहिलं तर इकडे तिकडे भाव धरायचं नाही त्याचं बारीक कारण आहे का संत चरणी भाव धरा गम सागर निगसा सगम पम गम पानी बा पम गम पानी पासा निजा निजा ग निजा पानी मा बा पम गम ग पम संत चरणी भाव धरा क्षणाक्षणा नाम स्मरा बाबानो मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापानो आणि या सगळ्या गोष्टीला काय केलं नामदेवरायांनी इकडे तिकडे नका संत चरणी भाव धरा क्षणाक्षणा नाम स्मरा परंतु हे कळलं तर बरं होईल काय पुन्हा तुकोबारांच्या म्हणण्याकडे वळूया कारण नामदेवरायांचा अवतार म्हणजे तुकोबारायांचा तुकोबारायांचा अवतार म्हणजेच नामदेवरायांचा हे हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया झाळ तुटतील 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 पनिसा निमा पमग सग तुटतील तेने माया झाळ तेने माया झाळ तुटतील Bye.
जय जय हरि जय जय जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवावे हा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोयर पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासे। मी बोलून गेलो निर्मल मन जन सो मोही पावा मोही कपट छल छिद्र न भावा। खऱ्या अर्थी कपट पण तिकडे चालते परमार्थात नाही। कपाटात ठेवायचं तिकडे ठेवा, इकडे ठेवून काय करताय? इकडे मोकळं राहता आलं पाहिजे बाबा, मोकळे अंतकरणात परमार्थ केलं पाहिजे। उगीच हा माझा माणूस आहे म्हणून याचा आवाज वाढवा त्याचं दाबा असं चालायचं नाही। विशेष म्हणजे एक वादक सध्या दुसऱ्या वादकाला काय म्हणतो ते बी सांगतो। महाराज त्याला आज 10 सुद्धा टाकून नाही दिलं, याच्यासाठी 8 तास नाही। एखादा गायक म्हणतो महाराज आज त्याला आज सुद्धा करू दिलं नाही, त्याच्यासाठी हा परमार्थ नाही आहे। ही गोष्ट ध्यानात ठेवा। काही गोष्टी शोकांतिक आहेत, इथे सेवा भाव वृत्ती तयार झाली पाहिजे। प्रत्येकाला दिले आज तुम्ही माझ्या कीर्तनामध्ये आज तुम्ही गवई आहात, तुम्ही गायलंच पाहिजे। अजून एक शोकांतिका सांगून मी पुढे चलेन। एखाद्याच्या कीर्तनकाराला जात असते वेळी वाक्य पुन्हा ध्यानात ठेवा। एखाद्याच्या कीर्तनकार जात असते वेळी मधलं तुम्ही टाकायला पाहिजे होतं, तुम्ही टाकलं नाही। कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही तर श्रोता म्हणून ऐकायचं। एखादा कलाकार इथे गातय आणि चांगले बुवा आज आमचे त्या श्रोता आहेत,
हे त्यांचं मोठेपण आहे. आणि मोठी माणसं तीच की जी दुसऱ्याला मोठी करतायत. आज ते बी इथं येऊन त्यांनी अर्धा तास एक राग गायलं असतं. गोष्ट ध्यानात ठेवा महाराज, ही शोकांतिका आहे. आज मी श्रोता म्हणून राहणार, आज मी वक्ता आहे. कोणी उद्या वादक असणार, कोणी उद्या गाव आहे. हे पार्ट आहेत आपले, ते ज्याचं त्याने निभवायचं आहे. मंदिरात जात असते वेळी आपण चपला कुठे सोडतोय? बाहेर. हो, मंदिरात चप्पल. तसं धर्ममंडपात येते वेळी अहंकार बाहेर. अहंकार घेऊन इथे यायचं नाही. धर्ममंडपात जर आपण अहंकार घेऊन आलात तर परमार्थ साधता येणार नाही. आणि अशा लोकांना संत चरणी भाव धरा, क्षणाक्षणाला नामस्मरा. तरी मला आमचा मोहकारांना मोह आवरत नाही असं झालंय. नामदेवरायांचं एक उदाहरण देतो आणि मी सेवा संपवतो. ते उदाहरण असं आहे, ऐका. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगाला नामदेवराय म्हणतात, आळंदीला कोणीतरी महासिद्ध अवताराला आलेले आहेत देवा, असं वाटतंय त्यांना, जरा पाहून येतो. पंढरीश पांडुरंग परमात्मा काय म्हणतात ऐका. नामदेवा जरूर जा बरं. हो देवा, ऐकताय ना? अहो त्याने रेड्याच्या मुखात वेद वदविलंय. अहो देवा पांडुरंगा, मेलेली माणसं सुद्धा त्याने जिवंत केलीत. पांडुरंगा अहो निर्जीव भिंत सुद्धा. नामा अवश्य जा त्यांच्या दर्शनाला. नामदेवराय आलेले आहेत. माझा विरोध नाही, परंतु नामदेवराय कसे आलेत? अहंकाराची पगडी घालून आलेत. नामदेवराय आलेत. आणि माझ्या निवृत्ती दादाने पाहिलं, उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरा आला. निवृत्ती दादा उठलेत, आलिंगन दिलं कोणाला? नामदेवरायांना. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा घरा आलेला आहे. मस्तक पायावर टेकलंय, प्रदक्षिणा घातली. नामा म्हणे प्रदक्षिणा झाली. महाराज असं नसतं झालेले आहेत. जे उपजताच ज्ञानी माऊली महावैष्णव ज्ञानोबाने मस्तक पायावर टेकावं. कोणाचं टेकलं ते बी सांगतो. ज्ञानी असून सुद्धा भक्तीचं मस्तक टेकलंय. ज्ञानी वर्ग अलीकडे पाया पडायला मागत नाही. त्यांना असं वाटतं आमच्या पाया पडा, असं नाही. ज्याला संप्रदायाची दीक्षा घेतली त्याने पाया पडे जन एकमेका या व्याख्यात बसत असेल त्याने म्हणावं मी सांप्रदायिक आहे. आम्ही कमरेवर हात ठेवून या पाया पडा असं नाही चालत. आणि अजून एक महत्वाचं सांगतो ते ऐका. आमच्या लहान सारख्या पोरांना जास्त तुम्ही पाया बिया पडायची भानगडच करायची नाही. ऐकताय ना? ऐका बुवा, जरूर ऐका. आज गरज आहे त्या गोष्टीची. लोणचं आजच घालायचं आणि आजच खायचंय. आणि तुम्ही मैत्रिणीला सांगायचं बाई लोणचं लय चवदार झालंय. ऐकलंय का असं कुठे? मग त्या लोणच्याला काय करावं लागतंय? परमार्थामध्ये काय करावं लागतंय? मुरावं नाही, इथे मरावं लागतंय. विठ्ठला विठ्ठला अगदी 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 आम्ही 60त 80त गेल्यानंतर लहान लहान लेकरं आमच्या पाया पडतील. ही गोष्ट ध्यानात ठेवा. इकडे लोलन घालायचीच नाही. अगोदर आम्हाला बी चाकोरीत जाऊ द्या. ते अंतर काढता काढता नाकी नाव येतंय. ह्या सगळ्या गोष्टीचं परीक्षण करून मग आम्हाला लहान लहान पोरांना तुम्ही विचार करून हे करा. माझं आव्हान आहे समाजाला. इथे परमार्थ अंगीभूत रुजल्याशिवाय मुरल्याशिवाय आध्यात्मिक तेज येत नाही बाबांनो. विठ्ठला विठ्ठला माऊली महावैष्णव ज्ञानोबाराने उठावं, मस्तक पायावर टेकावं, प्रदक्षिणा घालावी असं नसतं व्हावं. सोपन काकाने आलिंगन दिलं. नामदेवरायांच्या पाठीवरून हात फिरवलाय आणि म्हणतात प्रत्यक्ष पांडुरंगच आमच्या घराला आलंय. काय? पांडुरंग परमात्माच घराला आलंय. कोणी सांगितलं? सोपन काकाने. आणि हे सगळं कॅमेऱ्यामध्ये कैद होत होतं. कोणाच्या? बरोबर आहे, विरक्त अवस्थेला पोहोचलेली मुक्ताई तिच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत होतं महाराज. आणि ती अशी कडाडली. विजांचा कडकडाट कसा होतो, ढगांचा आवाज. महाराज दादा, कोणाला म्हणते निवृत्ती दादा ना, दादा याला वाया जाऊ द्यायचं नसेल तर आत्ताच्या आता परीक्षा घ्या म्हणे. कारण मी मघापासून पाहते हे वाकत नाही. लाटणे ऐसा न लवे.
पाथिर जमीन रवे गुणियासी नागवे फोडसे जैसा. काही माणसं लाटण्यासारखी असतात, ती वाकत नाही. वाकायला शिकलं पाहिजे. मग परीक्षक म्हणून आलेले आहेत, त्यांचं नाव आहे, बोला. हा, जोरात बोलायचं. गोरोबा काका. आता ते गोरे होते म्हणून गोरोबा काका असंच ना? नाही नाही, हे अज्ञानपणा काढून टाका. ज्यांचा कुंभ गोरा त्याला म्हणतात गोरा. अहो, संतांचे परीक्षक गोरोबा काका, याचा अर्थ त्यांचा अधिकार किती असेल. आणि असे संत श्रेष्ठ गोरोबा काका आलेले आहेत. आणि मग परीक्षेचे पहिले मानकरी ठरले निवृत्ती दादा. माऊली महावैष्णव ज्ञानोबा दुसरे, तिसरे सोपान काका, चौथी मानकरी आहे हरिभक्ती परायण. अमुक अमुक पदव्या नाही सांगत मी, मुक्ताई. तेची धापटणे मुक्ताईवर अमृत संजीवनी उतवाली. आता पहा, तेची थापटणे नामदेवावर डोई सोडून मोरे रडू लागे. काय? तेची थापटणे नामदेवावर बजाये ते पंचम. तेची थापटणे नामदेवावर डोई सोडून मोरे रडू लागे. असे रडले, असे रडले, असे रडले, असे रडले, धोतर सावरत सावरत कुठे पळाले. अखेर नामदेवराया परीक्षेत कच्चे ठरले. आणि नामदेवरायांना मात्र व्यापक नजर आली. कुठे हो? औंढ्या नागनाथला. ज्यांना पाहायला गेले त्यांचे पाय पिंडीवर. असं गुरु करायचं तरी कसं काय? हा, पिंडीवर ज्याचे पाय त्याला गुरु. नामा, बाबा तू माझे पाय उचलून ठेव. जिथे पाय ठेवावे तिथे पिंड तयार व्हावी. ते होते कोण? ते वेसोबा चाटी होते. ते नंतर वेसोबा खेचर स्वामी झाले. ही माझ्या संतांची ताकद आहे. ज्याने माऊली महावैष्णव ज्ञानोबारांच्या छपराक मारली, मधुकरी माती मिश्रित केली, त्यांना कुठे नेले हो? कुठे नेले? म्हणून संत चरणी भाव धरा. नामदेवराया परतीच्या प्रवासाला आहेत औंढ्या नागनाथवरून. परीक्षा झाली बाबा. कुत्र्याला म्हणावं कोरडी भाकर खाऊ नको. हा, तूप. हा, आता तूप नाव काढलं तरी चूप. हा, काय? हा, महाराज कोरडी भाकर खाऊ नका पांडुरंगा देवा. हा, ही तुपाची वाटी घ्या. याला म्हणतायत संत चरणी भाव धरा. क्षणा क्षणा नाम स्मरा. मुक्ती सायुज्यतावरा. हेची करा, हेची करा, हेची करा बापानो धनदारा. आता ऐका, संत चरणी भाव धरा. क्षणाक्षणा नाम स्मरा. मुक्ती सायुज्यता वरा. हेची करा बापानो. उठा जागे भारे आता. स्मरण करा पंढरीनाथा. धनदारा पुत्र जन माया विघ्ने भ्रमला खरे. आयुष्य जाता आहे पहा. हे सांगताय कोण? विष्णुदास नामदेवराया सांगतायत. विष्णुदास विनवी नामा. दास विनवी नामा. भैरवी चालू. विष्णुदास विनवी नामा. अंतरिणी न चुकाने हरी भक्ती. हरी भक्ती. हरी भक्ती. हरी भक्ती. हरे हरे भक्ति. हरे भक्ति.
पुण्य हरि भक्ति सने सगम पद हरि भक्ति 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठाल जय जय गोरे गोरे वेळे वाकुडे